मर्सी बेगर असंच त्या स्टोरीमध्ये म्हटलं, ज्याचं मराठीत भाषांतर दयेची भीक मागणारं, आणि ते माफीपेक्षा भयंकर आहे ॲक्च्युली. पण माफीवीर म्हटलं जातं आणि त्यांना माफीवीरचाही खूप राग येतो. तर खरा शब्द हा असायला हवा. तर हिंदू महासभेचे अध्यक्ष बनल्यानंतर अहमदाबादच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात त्यांनी पास केलेला पहिला ठराव, हिंदू आणि मुसलमान हे एक राष्ट्र असूच शकत नाही. तो साऊंड अँड लाईट शो बघितल्यानंतर असं वाटतं या 896 सेलमध्ये फक्त एकच कैदी होता. आणि तिथं जे चित्र प्रदर्शन मांडलेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांचं, क्रांतिकारकांचं, त्या चित्र प्रदर्शनामध्ये हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो आहेत. सावरकरांनी स्वतः असं लिहिलेलं आहे की मी 7 मिनिटं समुद्रात होतो, कारण बंदरावरच बोट उभी होती. 7 मिनिट ते फक्त मोकळे होते आणि किनाऱ्यावरतीच त्यांना पकडलं गेलं. किनाऱ्यावरून त्यांना परत आणलं गेलं बोटीमध्ये. त्या 2 सैनिकांना त्याच्याबद्दल बक्षीस दिलं गेलं, 40-40 रुपये त्यावेळेला. आणि ते इनफॅक्ट ते बक्षीसपत्र सुद्धा दिल्लीच्या नॅशनल आर्काईव्हमध्ये आहे. तर ते त्यांना अशा पद्धतीने बक्षीस दिलं. पण भारतात कहाणी काय पसरवली? खवळलेल्या समुद्रामध्ये, खवळलेल्या समुद्रामध्ये मावळलेल्या माणसाने उडी मारली आणि हा 7च मिनिटं समुद्रामध्ये होता. लगेच यांना पकडलं. मग दुसरी एक कंडी पसरवली गेली, जी माजी सावरकरांवरचे आर्टिकल प्रसिद्ध झाल्यानंतर एका टेलिव्हिजन डिबेट्समध्ये त्यांच्या भावाचा पणतू तो त्या टीव्ही डिबेटमध्ये मला म्हणे, इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टमध्ये हा मॅटर गेलं होतं की फ्रान्सच्या भूमीवरती ब्रिटिश सैनिक कसे काय अटक करू शकतात. म्हटलं बाबा जरा थांब. जसं काल भाऊंनी सांगितलं की तू फेकायला तयार आहे पण मी झेलायला नाही तयार. इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टची स्थापना 1946 साली दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. आपण जे बोलतो आहोत ते 1910चं बोलतोय बाबड्या. म्हटलं तर कशाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतो. आणि मग ते झाल्यानंतर मग ते गप बसलं. मग आमचं परत त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. पण विषय हा की ती SS मौर्या भारतामध्ये आली. भारतामध्ये आल्यानंतर मुंबईला किला कोर्ट ज्याला म्हटलं जातं, त्या किला कोर्टमध्ये केस चालली. त्या केसमध्ये यांनी हस्तलिखित जबाब दिला. तो स्टेट आर्काईव्हकडे आहे महाराष्ट्रात मुंबईला, आणि कॉपी माझ्याकडे पण आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की ती पिस्तुलं मी माझ्या भावाला त्याच्या स्वसंरक्षणासाठी पाठवली होती. त्यातल्या एखाद्या पिस्तुलाचा वापर करून जर का त्या कलेक्टरचा खून झाला असेल तर त्याला जबाबदार धरावे, माझा काही संबंध नाही. पुढचे टप्पे यायचेच होते नामनिरळ होण्याचे. पण मग तो खटला चालला, यांना शिक्षा झाली अंदमानमध्ये पाठवण्याची, काळे पाण्याची त्यावेळेला म्हणायचे. 4 जुलै 1911 हे अंदमानला पोहोचले. पहिला दिवस 4 जुलै 1911. सेल्युलर जेलच्या जेल मॅन्युअलप्रमाणे प्रत्येक कैद्याचं दर 15 दिवसांनी वजन केलं जायचं. त्यामुळे 4 जुलै 1911 यांचं वजन होतं 112 पाऊंड. आणि 112 पाऊंड यांचं वजन असताना त्या प्रत्येक कैद्याचं जेल हिस्ट्री तिकीट ठेवली जाते. आणि त्या जेल हिस्ट्री तिकीटमध्ये त्या कैद्याला काय काय शिक्षा दिली, काय काम दिलं, काय त्यांनी काम केलं, किती काम केलं, काम करण्यास नकार दिला असेल तर काय शिक्षा केली, त्याच्यानंतर तो आजारी पडला तर काय उपचार केले, काय आजार झाला होता, हे सर्व त्याचं रेकॉर्ड त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये ठेवलं जातं. आणि त्या सगळ्यात म्हणजे सेल्युलर जेलमधल्या 80,000 कैद्यांचं असं रेकॉर्ड ठेवलं. आणि दर 15 दिवसांनी जेलरची कैदी आणि सही आणि कैद्याची सही अशी दोघांची सही. तर त्या पहिल्या दिवशीच्या नोंदीमध्ये जेल सुपरिटेंडंटने असं लिहिलं की हा जी ऑइल मिल आहे त्या ऑइल मिलचं वजन आहे 80 किलो. त्याच्यामध्ये आपण जे नारळाच्या करवंट्या म्हणा किंवा इतर गोष्टी त्यात तेल काढण्यासाठी तीळ हे जे टाकतो ते 30 किलो टाकतो. तर हे 110-120 किलोचं बोजा या 49 किलोकडून हलणार नाही. त्याच्यामुळे याला जेव्हा काम द्यायचं आहे त्यावेळेला दोर वळण्याचं काम द्यावं. आणि त्या जेलच्या नियमाप्रमाणे आलेल्या प्रत्येक कैद्याला 6 महिन्याची कन्फाइनमेंट असायची. आणि त्या कन्फाइनमेंटमध्ये त्यांनी त्याच्या सेलमध्येच राहायचं. त्याला कुठलं काम नाही, कुठली शिक्षा नाही, काही नाही. तर त्या 6 महिन्याच्या सिक्ल्युडेड अशा कन्फाइनमेंटमध्ये हे 4 जुलै 1911 त्यांना त्या सेलमध्ये ज्यावेळेला ठेवलं त्यावेळेला हे 6 महिने आतमध्ये राहायचं होतं एकट्याने. कोणी भेटणार नाही, कोणी भेटायला येणार नाही, कोणाशी बोलायचं नाही, काहीच नाही.
तर 29 ऑगस्टला म्हणजे एक्झॅक्टली साधारण 1.5 महिन्यानंतर त्यांनी त्यांचं पहिलं मर्सी पिटिशन दिलं. बरेच जण असं म्हणतात माफीवीर, मी त्याही टेलिव्हिजन डिबेटमध्ये असं म्हटलं होतं, मी माफीवीर वगैरे नाही म्हणत, त्यांनी दया याचनेची भीक मागितली असं म्हणतो. कारण मर्सी पिटिशन एकदा देणं म्हणजे काय, दया याचना करणं. ते 6 वेळेला देणं म्हणजे काय, दया याचनेची भीक मागणं. बरं, एकट्यानी काय नाही, वहिनीनी पण 3 वेळेला, भावानी पण 3 वेळेला, बायकोनी पण 3 वेळेला. मग इतक्या वेळेला मर्सी पिटिशन द्यायचं, इन पर्सन किंवा इन बिहाफ, या दोन्ही केसेसमध्ये संख्या एवढी आहे की मी तर त्याला कमीत कमी मर्सी बेगर असंच त्या स्टोरीमध्ये म्हटलं, ज्याचं मराठीत भाषांतर दयेची भीक मागणारं. आणि ते माफीपेक्षा भयंकर आहे ॲक्च्युली. पण माफीवीर म्हटलं जातं आणि त्यांना माफीवीरचाही खूप राग येतो. तर खरा शब्द हा असायला हवा. तर त्यांनी 29 ऑगस्ट 1911ला पहिलं मर्सी पिटिशन दिलं आणि मग तो रतीब टाकायला सुरुवात केली मर्सी पिटिशनचा. त्यात बरेच प्रसंग असे होते, त्या म्हणजे ते आणखीन वेगळे आहेत, पण अशी मर्सी पिटिशन्स देत होते. तिसरं मर्सी पिटिशन त्यांनी दिलं 14 नोव्हेंबर 1914ला, ज्यावेळेला होम सेक्रेटरी देशाचे रेजिनल्ड क्रेडॉक हे त्या जेलच्या भेटीला गेले होते. आणि हे वर्ध्यात सांगणं खूप महत्त्वाचं आहे दोन्ही अर्थाने. क्रेडॉकला ज्या वेळेला ते भेटायला गेले त्यावेळेला क्रेडॉकला पर्सनली त्यांनी त्या जेलमध्ये त्यांचं तिसरं दया याचनेचा अर्ज दिला आणि त्या दिवशी त्यांचं केलेलं वजन होतं 126 पाऊंड. म्हणजे 112 पाऊंड 11ला होतं, 126 पाऊंड 14ला झालेलं होतं 3 वर्षात. 14 पाऊंड वजन वाढलेलं होतं, पण हालापेष्टाच प्रचंड होत्या. प्रचंड हालापेष्टा होत होत्या, दोर वळायला लागत होते. बरं, यांच्या आत्मचरित्र ज्यावेळेस वाचलं ते माझी जन्मठेप नावाचं, तर त्यात त्यांनी खूप सुरस आणि रम्य कहाण्या लिहिलेल्या आहेत की आम्ही कैद्यांनी बेड्यांची भाषा काढली आणि आम्ही बेड्या विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये वाजवून एकमेकाला संदेश पाठवायचो आणि एकमेकाला संदेश पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक जेलमधले सगळे 900 कैदी हे संप करायचे, उपोषण करायचे आणि जेलरला कळायचंच नाही की यांनी एकमेकाला निरोप कसे कळवले. आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं असल्यामुळे मला ती इतकी अभिनव कल्पना वाटली की हे फ्रिक्वेन्सीज यांनी तयार कशा केल्या, या ठरवल्या कशा. बरं, नुसतं ठरवल्या, मी तयार केलं समजा, ती माझ्यापुरती मी भाषा तयार केली, ती मी बरोबरच्यांना कशी शिकवली. कारण 896 कैदी एकूण त्या जेलमध्ये, त्याच्यामध्ये 7 विंग म्हणजे 896 भागिले 7 एवढेच कैदी एका विंगमध्ये. आणि हे कैदी फक्त शिक्षेच्या वेळेला खाली भेटणार किंवा जे काम त्यांना दिलेलं असेल त्यावेळेला खालती भेटणार. तेवढ्या वेळामध्ये ही इतकी भाषा कसं शिकवणं झालं, म्हणून मला ती अभिनव कल्पना वाटली. मला असं वाटलं की यांच्या बरोबर तुरुंगामध्ये जे होते त्यांचीही आत्मचरित्र मिळवावी. आणि मग मी जवळजवळ 6 आत्मचरित्र मिळवली. एक तर मला ढाक्याला, बांगलादेशमधल्या ढाक्यामध्ये नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मिळालं. मी त्याची झेरॉक्स काढून आणली. 30 इयर्स इन प्रिझन असं त्या आत्मचरित्राचं नाव आहे. 30 इयर्स इन प्रिझन. तो मनुष्य 30 वर्ष होता. उल्हासकर दत्त त्याची आत्मकहाणी आहे, तो 18 वर्ष तुरुंगामध्ये होता. यांच्यापेक्षा जास्त कालावधी. आणि हे ॲक्च्युली 9 वर्ष 10 महिने तुरुंगामध्ये होते. तर त्यांची आत्मचरित्र मिळवली आणि ती ज्या वेळेला वाचत होतो तेव्हा लक्षात आलं की यांनी जे काही सुरसरम्य लिहिलं तसं काही नाही आहे. मग त्यांच्यापैकी एकानेही इतक्या अभिनय की आम्ही जर उपोषणात सहभागी झालो तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होतील. म्हणजे तुम्हाला तिथं सवलती मिळत होत्या. म्हणून मग मी शोधायला लागलो की यांना प्रिव्हिलेजेस काय मिळाले. तर हा एकमेव सेल्युलर जेलमधला कैदी ज्याला पत्नीला भेटायला परवानगी दिली होती आणि यांची बायको आणि धाकटा भाऊ यांना भेटायला अंदमानला जाऊन भेटून आले होते. बाकी एकाही कैद्याला परवानगी नव्हती. दर आठवड्याला 3 जणांना फाशी दिली जायची. तो फाशी यार्ड यांच्या सेलच्या खालतीच होता, म्हणजे होता तिथं. त्यांना खाली 3 जणांना दर आठवड्याला फाशी दिली जायची. दर महिन्याला कमीत कमी 9 जण गळफास घेऊन आत्महत्या करायचे.
आणि असं ते सगळं जेलमधलं वातावरण. एक मुद्दाम वेगळा प्रसंग, दोन असे आहेत ॲक्च्युली. उल्हासकर दत्त आणि इंदुभूषण रॉय हे 19 वर्षाचे अनुशीलन समितीचे दोन क्रांतिकारक यांच्या बाजूच्या सेल्समध्ये होते. एका सेलमध्ये एकच असायचा. ते इंदुभूषण रॉय यांच्या बाजूच्या सेलमध्ये, त्याच्या पलीकडच्या सेलमध्ये उल्हासकर दत्त. आणि इंदुभूषण रॉय छळाला कंटाळून त्यांनी त्या खिडकीच्या गजाला स्वतःचाच तो अंगातलं हे बांधला अंगरखा आणि त्याला फास घेतला. तर तो फास घेतो हे लक्षात आल्यानंतर शेजारून उल्हासकर दत्त, त्याचाच बरोबरचा जिवलग मित्र 19 वर्षाचा, रात्रभर ओरडत होता की कोणीतरी या, इंदुभूषण मरतोय, कोणीतरी या. कोणीही आलं नाही. त्याच्या आवाजात आवाज कोणी मिळवला. आणि त्याच्या आवाजात आवाज कोण मिळवू शकत होतं? त्यांनी आवाजच नाही मिळवला. ते बाजूच्याच सेलमध्ये होते. सकाळी दुसऱ्या दिवशी 6:30 वाजता ज्या वेळेला डॉक्टर आला, तेव्हा डॉक्टरला इंदुभूषण रॉयनी उल्हासकर दत्तनी शिव्या दिल्या, खूप शिव्या दिल्या की तुझ्यामुळे माझा मित्र मेला जीवानीशी. तर उल्हासकर दत्तला खाली नेऊन भिंतीला टांगलं. वेड्यांचं इस्पितळ होतं. तर उल्हासकर दत्तला इथून काढून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं 12 वर्ष. आणि 12 वर्षानंतर शिक्षा संपल्यानंतर तो वेडा असताना त्याची सुटका केली. सुटका केल्यानंतर वडिलांनी जवळजवळ कलकत्त्यामध्ये वर्षभर त्याच्यावरती उपचार केले. बरा झाल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाला. पुन्हा त्याला सेल्युलर जेलमध्ये, अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तो पुन्हा सेल्युलर जेलमध्ये गेला अंदमानमध्ये. इतक्या अंगावर काटा आणणाऱ्या कहाण्या आहेत सेल्युलर जेलमधल्या. महावीर सिंग नावाचा एक कैदी उपोषण सुरू केलेलं होतं. 26 दिवस महावीर सिंग उपोषण करत होता. 26 दिवस. 27व्या दिवशी त्याचं उपोषण तोडण्यासाठी म्हणून डेव्हिड बारी जो जेलर होता, तो डेव्हिड बारी आणि बरोबर 6 सैनिक हे त्याच्या सेलमध्ये घुसले. 6 जणांशी तो 1.5 तास झटापट करत होता. 1.5 तासानंतर महावीर सिंगला त्यांनी जमिनीवर पाडलं. त्याच्या अंगावरती 6 जण बसले. छातीवर 2 जण, पायावर 2 जण, आणखीन पायावर 2 जण. आणि डेव्हिड बारीनी त्याच्या नाकातून नळी घातली आणि आतमध्ये दूध ओतलं जबरदस्ती. तर ओतलेलं दूध नळी फुफ्फुसात गेल्यामुळे दूध फुफ्फुसात गेलं आणि महावीर सिंग मेला. या आहेत खऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या कहाण्या. पण या सांगितल्या जात नाही. तिथं होणाऱ्या साऊंड अँड लाईट शोमध्ये अक्षरशः तो साऊंड अँड लाईट शो बघितल्यानंतर असं वाटतं या 896 सेलमध्ये फक्त एकच कैदी होता. आणि तिथं जे चित्रप्रदर्शन मांडलेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांचं, क्रांतिकारकांचं, त्या चित्रप्रदर्शनामध्ये हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो आहेत, ज्यांचा कवडीचा संबंध नाही. पण ही त्या याच्यातली अवस्था होती. मग यांनी माफीवर माफी, माफीवर माफी. आणि आपल्याला माहिती आहे भाषाप्रभू होते. भाषेवरती प्रचंड त्यांचं प्रभुत्व होतं. आणि जर का तुम्ही व्हिज्युअलाइज केली ती मर्सी पिटिशन्स त्यांनी लिहिलेली, की where else will this prodigal son turn but to the merciful doors of the parental government? I beg to remain your most obedient servant. हे वाट भरकटलेला मुलगा या दयाळू असलेल्या मायबाप सरकारच्या दारामध्ये भीक मागणार नाही तर कुठे मागेल? आणि तुमचा I beg to remain म्हणजे तुमचा अत्यंत आज्ञाधारक नोकर राहण्याची भीक मागतो. आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. राहुल गांधींनी फार सभ्य भाषेत भाषांतर करून सांगितलं. पण जे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आहे ते मी सांगतो, की मी भीक मागतो तुमचा आज्ञाधारक नोकर होण्याची. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. मी आणि माझं भाऊ आमचं आयुष्य तुम्हाला समर्पित करायला तयार आहोत. तुमच्याच मार्गावरती या देशाची प्रगती होईल. आणि हे करत असताना अप्रत्यक्षरित्या पहिल्यांदा त्या पुस्तकामध्ये त्या पत्रामध्ये सजेस्ट केलं त्यांनी, की भारतावरती जे अफगो टर्किश आव्हान येऊ पाहत आहे त्यामध्ये मी तुम्हाला मदत करेन. म्हणजे भारतात हिंदू मुस्लिम डिव्हिजन क्रिएट करायला मी तुम्हाला मदत करेन, हे त्यांनी लिहून दिलं. आणि मग आलेल्यानंतर त्याच अजेंड्यावर काम सुरू झालं. 24 सालपर्यंत 21ला परत आले. 21ला परत आल्यानंतर 24 पर्यंत येरवडा जेलमध्ये होते. त्या जेलमध्ये असतानाच्याच काळात एक मराठा नावाने त्यांनी हे हिंदुत्व नावाचा शाप लिहिला. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धत, आणि त्या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा 2 नेशन थेअरी क्लिअर कट लिहिली, की हिंदू आणि मुसलमान हे एक होमोजिनियस नेशन असूच शकत नाही. इतक्या सुस्पष्ट शब्दात लिहिलं, एक होमोजेनियस नेशन असूच शकत नाही.
24ला यांना रत्नागिरीला पाठवलं. व्हाईसराय लिनलिथगो बरोबर यांनी करार केला, लेखी स्वतःच्या हस्ताक्षरात यांनी लिहिलं, मिनिट्स ऑफ मीटिंग, त्याला मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU असं त्यांनी टायटल दिलं. आणि त्यातलं पहिलं अट त्यांनी लिहिली की टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्स ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड हिंदू महासभा I will spend my rest of the life in opposing Gandhi, Muslims and Congress. म्हणजे ब्रिटिश साम्राज्य आणि माझा समान हेतू उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझं उरलेलं आयुष्य मी गांधी, मुस्लिम आणि काँग्रेस यांना विरोध करण्यासाठी खर्च करेन. आणि दुसऱ्या दिवशी पेन्शन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी पेन्शन. हा पहिला क्रांतिकारक देशातला ज्याला इंग्रजांनी रत्नागिरीत राहण्यासाठी बंगला दिला. राहायला बंगला दिल्यानंतर बाकी अटी घेतल्या, राजकारणात भाग घेणार नाही, कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये, राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेणार नाही. पण तरीही यांना परवानग्या दिल्या जायच्या भारतभर फिरण्याच्या. सर्वात गेल्या त्यांनी 25 साली परवानगी मागितली, मला नाशिकला जायचं आहे. का बरं? कारण नाशिकच्या भिक्षुकांनी यांना 50,000ची देणगी दिली. ती देणगी घेण्यासाठी मला जायचं आहे. 60 रुपये पेन्शन मिळत होतं. आणि सावरकर स्मारक निधीच्या वेबसाईटवर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्समध्ये एकाने प्रश्न विचारला, त्याला त्यांनी उत्तर देताना सांगितलं की इंग्रजांकडून 60 रुपयाची ॲलिमनी मिळायची. मी त्याला पेन्शन म्हणतो, कारण ॲलिमनी आपण जनरली पोटगी म्हणून वापरतो. जिला घटस्फोट दिला तिला पोटगी दिली दर महिन्याला. तर यांचं काय तसं होतं का माहीत नाही. पण यांना ॲल्युमिनी दिली जायची हे त्यांनी स्वतः मान्य केलं. पण त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये, त्यांनी ब्रिटिश कलेक्टरला जी पत्र लिहिली त्यात त्यांनी असं लिहिलं की मला मिळणारं 60 रुपये पेन्शन हे 100 रुपये व्हावं. आणि कलेक्टरने त्यांना उत्तर पाठवलं की तुम्हाला मिळणारं पेन्शन 60 आहे, मला मिळणारा पगार 53 आहे. तुमचा पगार वाढवणं माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. पण बिटवीन त्यांनी लिहिलं, आज असलेला सोन्याचा भाव 18 रुपये तोळा आहे. म्हणजे 3.5 तोळे महिन्याला विकत घेता येतील इतकं पेन्शन मिळत होतं. आजच्या भावानी किती माहीत नाही, मला काय भाव माहीत नाही सोन्याचा. पण 3.5 तोळे, दीड पावणे 2 लाख रुपये तर कमीत कमी आज होत असतील. एवढं पेन्शन तेव्हा दिलं जात होतं. आणि म्हणून आत्ता ते राहुल गांधीच्या टी शर्टवरून चर्चा सुरू झाली, 40,000चा टी शर्ट आहे, 40,000चा टी शर्ट आहे. तेव्हा मी ट्विट केलं होतं की अबे कोणाच्या टी शर्टच्या किमतीची बाता करताय? तुझ्या आजा ज्या वेळेला 60 रुपये पेन्शन घेत होता तेव्हा त्याचा आजा सुभाषचंद्र बोसांना 3600 रुपये देत होता दर महिन्याला. ते हा पेन्शनचा प्रकार होता. हे करत असताना हिंदू महासभेचे हे अध्यक्ष बनले. हिंदू महासभेचे अध्यक्ष बनल्यानंतर अहमदाबादच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात त्यांनी पास केलेला पहिला ठराव, हिंदू आणि मुसलमान हे एक राष्ट्र असूच शकत नाही, हा त्यांनी ठराव म्हणून पास केलाय 1937 साली. मुस्लिम लीगनी 1940ला हा विषय उचलला. मुस्लिम लीगनी पाकिस्तानचा ठराव 1940ला लाहोर अधिवेशनात मांडला. फजलुल हक हे मुस्लिम लीगचे नेते होते, त्यांनी तो पाकिस्तानचा प्रस्ताव टेबल केला, त्याचे प्रस्ताव त्यांनी सादर केला. त्यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर तो प्रस्ताव पास झाला फजलुल हक यांनी मांडलेल्या. तर 40 साली पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला गेला फजलुल हक यांच्याकडून, तो पास झाला. आणि तो पास झाल्यानंतर 41 साली फजलुल हक मुख्यमंत्री बनले बंगालचे. आणि फजलुल हकच्या हाताखालती त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री बनले. आणि त्यांनी असं लिहिलं सावरकरांनी की मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवणं हे आमचं कन्स्ट्रक्टिव्ह अपोजिशन आहे, रिस्पॉन्सिव्ह अपोजिशन. म्हणजे पाकिस्तानचा ठराव मांडणाऱ्यांच्या बरोबर सत्तेत सहभागी झालेत. स्वातंत्र्य मिळत असताना सावरकरांनी त्रावणकोरचा दिवाण CKR अय्यर
त्रावणकोर संस्थानचे दिवाण होते CKR अय्यर. त्या CKR अय्यरला आणि त्या CKR अय्यरनी त्रावणकोर म्हणजे केरळ आजचं केरळ हे हिंदू राष्ट्र असेल असं घोषित करून टाकलं होतं. त्या CKR अय्यरचं अभिनंदन करणारं पत्र सावरकरांनी पाठवलं आहे आपल्याकडे. आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की या सुडो सेक्युलर देशाचा भाग न बनण्याचा निर्णय घेऊन स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित करून तुम्ही एक ऐतिहासिक काम केलंय, मी तुमचं अभिनंदन करतो. मग त्यांनी सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं की स्वातंत्र्याची पहाट उजाडेल त्यावेळेला अचानक या देशातल्या लोकांना कळलं पाहिजे, सिडो सेक्युलर लोकांना, की सिखिस्तान नावाचा नवीनच देशमध्ये निर्माण झालेला आहे, जन्माला आलाय. तर सिखिस्तान नावाचा नवीन देश तुम्ही निर्माण करा, असं सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं. जुनागडच्या राजाला पत्र लिहिलं, म्हैसूरच्या राजाला पत्र लिहिलं. म्हैसूरच्या राजांनी तिरंगा फडकवणाऱ्या 20 स्वातंत्र्य सैनिकांना गोळ्या घातल्या, तर त्याचं अभिनंदन करणारं पत्र यांनी लिहिलं. म्हणजे भारताचे म्हणजे राजा हरिसिंगांना पत्र लिहिलं की तुम्ही श्रीनगर हे वेगळं राष्ट्र घोषित करा, जम्मू हे वेगळं राष्ट्र घोषित करा. प्रेमसिंग डोगराला पत्र लिहिलं की लद्दाख हे वेगळं राष्ट्र घोषित कर. म्हणजे भारताचे खंड खंड ज्यांना हवे होते त्यांनी अखंड भारत नाही झाला म्हणून गांधींचा खून केला. किती मानभावी आणि शहाजूकपणा की अखंड भारत नाही झाला म्हणून खून गांधींचा. जो माणूस शेवटपर्यंत म्हणत होता की मी माझ्या प्रेतावरच होईल देशाची फाळणी आणि देशाची तुकडे करा, असं जो माणूस लिहित होता तो वीर